नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. मैं भी चौकीदार हे कॅम्पेन घेऊन भाजप या निवडणुकीत आक्रमक प्रचार करणार आहे. काँग्रेसनं गेल्या काही महिन्यांमध्ये राफेल सौदेबाजीवरून चौकीदार चोर आहे हा नारा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ठिकठिकाणी सभांमधून पंतप्रधान मोदींना हिनवायला लागले. प्रेक्षकांकडनं किंवा जे मतदार त्यांचे कार्यकर्ते त्या सभांना येतात त्यांच्याकडनं ते वदवून घ्यायला लागले, चौकीदार चोर आहे हा नारा हळूहळू सोशल मीडियामध्ये बराच गाजला. मग काँग्रेसला उत्तर द्यायचं आहे. साधारणतः 10 दिवसांपूर्वी मोदी है तो मुमकिन है ही कॅचलाईन घेऊन कॅम्पेन सुरू केलं. भाजपनी 6, 7 आणि 8 मार्चला वर्तमानपत्रांमध्ये मोदी है तो मुमकिन है याच्या पानभर जाहिराती दिल्या. तरी सुद्धा ज्याला आपण म्हणतो ना बज असा काही झाला नाही, तितकासा प्रतिसाद भाजपला मिळाला नाही. मग जे थिंक टँक आहे भाजपचं, खास करून जे ॲड क्रिएटिव्ह पीपल आहेत त्यांचं जे थिंक टँक आहे, जे कॅम्पेन बनवतात राजकीय पक्षांसाठी, भाजपसाठी सुद्धा बनवणारे कोणी ना कोणी आहेतच. मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यांनी एक शक्कल लढवली, का नाही काँग्रेसला काँग्रेसच्याच शब्दावलीत आपण उत्तर देऊ. मग जर का काँग्रेस पंतप्रधान मोदींना चौकीदार म्हणतंय, पंतप्रधान सुद्धा एका सभेमध्ये म्हणालेत की मैं चौकीदारी ऐसे करूंगा, आप देखते रहिए, ये चौकीदार चौकन्ना है. झालं, ही कॅचलाईन सुचली आणि मग तिथून भाजपची जी कॅम्पेन कॅचलाईन आहे, मैं भी चौकीदार, हिचा जन्म झाला. 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून चौकीदार नरेंद्र मोदी असं म्हणत मैं भी चौकीदार हे कॅम्पेन सुरू केलं. बघता बघता क्षणात इतर मंत्री, भाजपचे कार्यकर्ते, नेते, अनेक लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या सर्वांनी आपल्या नावासमोर ट्विटर हँडलवर चौकीदार हा शब्द लावला. आता भाजपनं दावा केलेला आहे की ग्लोबल ट्रेंड या मैं भी चौकीदार या कॅम्पेनला मिळालेला आहे आणि म्हणून मग 31 मार्चला 500 ठिकाणी 25,000 चौकीदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार से चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधणार आहेत. त्यानिमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आणि मैं भी चौकीदार या कॅम्पेनची सांगोपांग चर्चा आज आपण करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये भाकपचे नेते, कम्युनिस्ट नेते मिलिंद रानडे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये एक मोदी प्रशंसक, पेशानी चार्टर्ड अकाउंटंट असलेले आनंद देवधर आहेत. आपल्यासोबत एक ॲड कॅम्पेनर आहेत, अद्भुत क्रिएटिव्स या ॲड कंपनीच्या त्या को फाउंडर आहेत शीतल पवार. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे फायर ब्रँड प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा नागपूरहून आहेत. तसंच आपल्यासोबत अतिशय अभ्यासू प्रवक्त्या भाजपच्या प्रेरणा होनराव सुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी शीतल पवार यांच्याकडे जातो. ते यासाठी की एखादं ॲड कॅम्पेन, आणि हे तर अक्षरशः इलेक्शन कॅम्पेन आहे, त्याची एखादी कॅचलाईन सुचणं, त्याच्यावरनं एखादं कॅम्पेन डिझाईन करणं आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाताना नेमका रिस्पॉन्स कसा येईल हे आधीच ताडून त्याबर हुकूम ते कॅम्पेन फुलवणं, सजवणं, लोकांपर्यंत नेण्याचा एक आराखडा तयार करणं, ही प्रोसेस नेमकी कशी असते? बघा, कुठलाही कॅम्पेन जो असतो तो हवेत बनत नाही. जी टॅगलाईन असते ती लगेच हवेत अशी बनत नाही की 2-4 जण बसले, अरे आता काय करून. त्याच्या मागे भरपूर मोठा रिसर्च असतो, बरेच जण असतात, बऱ्याच दिवसाचं, महिन्याचं प्लॅनिंग असतं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा एक विषय येतो की हा आपल्या पुढे ही एक अडचण आहे, त्या अडचणीवरती तोडगा काय, आता पुढे काय करायचं, तेव्हा जाऊन मग एक विचारपूर्वक कॅम्पेन नाही तर मग एक विचारपूर्वक टॅगलाईन बनवली जाते. चौकीदार, मैं भी चौकीदार, आता हे जे कॅम्पेन आहे ते अत्यंत आतापर्यंतचं मला वाटतं मोदींचं हे दुसरं खूप गाजलेलं कॅम्पेन मी बोलू शकते. आणि त्याच्या मागचा विचार म्हणजे फक्तच मैं चौकीदार नसून ते मैं भी, तो एक भी ऍड करून त्यांनी पूर्ण
जगभराला एकत्र केलेला आहे, पूर्ण इंडियाला एकत्र केलेला आहे. आणि हा जो विचार आहे तो का असेल, ह्याच्या मागचं कारण आपल्याला जर शोधलं तर कळेल की त्यांच्यावरती जे एलिगेशन्स आलेले की चौकीदार चोर आहे, तो कुठे ना कुठेतरी थोडा थोडा ट्रेंड होत गेलेला. आता त्याच्या सपोर्टमध्ये लोकांना कळणं की नाही बाबा आपण काय आहोत, त्याच्यासाठी हा विचारपूर्वक केलेला कॅम्पेन आहे कुठेतरी. आणि ह्याच्या मागचे जे पूर्ण टीम आहे मोदींची, नाहीतर मग जे थिंक थॉट्स आहेत ह्याच्या मागचे, त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय, आय थिंक दिस इज वन ऑफ द स्मार्टेस्ट कॅम्पेन, डिफेन्स कॅम्पेन आतापर्यंत पॉलिटिक्समध्ये त्यांनी आणलेलं आहे. शीतल पवार म्हणाल्या डिफेन्स कॅम्पेन. अतुल लोंढे, मी तुमच्याकडे येतोय. बघा, चौकीदार चोर है हा तर नारा दिला होता, पण त्याला काउंटर करताना त्याच नाऱ्यातून जो कीवर्ड आहे, जो मुख्य शब्द आहे चौकीदार, तो उचलून एक डिफेन्स कॅम्पेन. याचा अर्थ काय की काँग्रेसनं जो नारा दिलेला आहे तो तर थोपवायचा आहेच आहे, पण त्याचबरोबर काँग्रेसच्याच नाऱ्यात काँग्रेसलाच अडकवायचं आणि मतदारांना सुद्धा भुलवायचं. मैं भी चौकीदार हे कॅम्पेन जर का फळलं भाजपसाठी, तर तुम्ही लक्षात घ्या की जे खरे मतदारांचे किंवा लोकांचे प्रश्न आहेत ते मागे सारले जाऊ शकतात. ही निवडणूक चौकीदार या शब्दाच्या अवतीभोवती फिरू शकते. त्यामुळे खूप स्मार्ट काउंटर असं डिफेन्स कॅम्पेन, ऍड कॅम्पेन स्वतः नरेंद्र मोदी आणि भाजपनी केलेलं आहे. काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे? आशिषजी, ज्या पद्धतीनं शीतलजींनी सांगितलं की हे डिफेन्सिव्ह कॅम्पेन आहे, हे डिफेन्सिव्ह कॅम्पेनिंग जे आहे, डिफेन्सिव्ह कॅम्पेनिंग ही जी फ्रेज त्यांनी कॉइन केलेली आहे त्याच्यामध्येच सगळं काही लक्षात आलेलं आहे की जे आतापर्यंत ऑफेन्सिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होते ते आता डिफेन्सिव्ह का झाले. याचं कारण असं आहे की चौकीदार ही चोर है हीचा भी जरी केला तरी वस्तुस्थिती बदलत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की हे या पंचवार्षिकचं म्हणजे 2019च्या निवडणुकीतलं हे अनेक नॅरेटिव्ह सेट करता करता हा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघितलं असेल की राम मंदिरासाठी हुंकार रॅली बंगलोरमध्ये, नागपूरमध्ये आणि अयोध्येमध्ये झाली, ती फसली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे कॅम्पेन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ते फसलं. आणि आता मग हे कॅम्पेन जे आहे हे डिफेन्सिव्हवर त्यांना यावं लागलं. मग आता ह्या कॅम्पेनचं जे आहे ऑफेन्सिव्ह काय आहे, तर मोदी बाबा और शेकडो चोर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आलेल्या आहे. कारण सामान्य माणसांनी याला किती प्रतिसाद दिला हे आपल्या समोर आहे. बॉटचा, एअर इंटेलिजन्सचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर झालेला आहे ते सुद्धा एक्सपोज झालेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा नॅरेटिव्ह कसा सेट झाला, तर हा नॅरेटिव्ह सेट होण्यामागचं कारण आहे की आपण जेव्हा अपयशी झालो, आपण 2014 मध्ये ज्या ज्या पद्धतीचे वचनं दिलेले होते त्याच्यामध्ये आपण अपयशी झालो आणि राहुलजी अध्यक्ष झाल्यानंतर सातत्यानं जिकडे तिकडे ते जिंकत आहेत. त्याच्यामुळे आता आपण करायचं काय, तर आपण आता बेरोजगारीवर बोलू शकत नाही, आपण अच्छे दिनवर बोलू शकत नाही. आता खरी टॅगलाईन करता आली असती त्यांना, जर सकारात्मक जाता आलं असतं ऑफेन्सिव्ह, और भी अच्छे दिन आने वाले हैं. आता अच्छे दिनच आले नाही तर और भी अच्छे दिन आने वाले हैं, या नॅरेटिव्हवर ते जाऊ शकत नाही. उलट आमचं जे ऑफेन्सिव्ह कॅम्पेन आहे ते असं आहे की नीरव मोदी, ललित मोदी, विजय माल्या, संजय सारा ही जी मित्रमंडळी पळून गेलेली आहे, याची जी चौकीदारी करत होते त्यावेळेस कोणत्या चौकीदाराची ड्युटी होती, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित झालेला आहे. आता हा जो नरेटिव्ह आहे, हा नरेटिव्ह कसा आहे, तर हा नरेटिव्ह आहे बेरोजगारीचे प्रश्न बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा, फार्म डिस्ट्रेस, शेतीमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले 4-5 वर्षामध्ये ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा दुष्काळ आहे, संपूर्ण ह्या अवर्षण प्रवण एरिया जो आहे गुजरात पासून खालती आपल्याला कर्नाटक पर्यंत, इथे मोठा दुष्काळ जो आहे, महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये मोठा दुष्काळ, तो कुठतरी बाजूला करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर उज्ज्वला योजना जी आहे ती फसलेली आहे, 85% सिलेंडर रिफिलिंग झालेले नाही आहे. त्याच्यानंतर पेट्रोल 40 रुपयावर आणणार होते, जेव्हा की दैवानं साथ दिलेली होती, कर्मानं तर दिली नव्हती पण दैवानं साथ दिलेली होती. $27 पर्यंत खाली आलं होतं, म्हणजे आम्ही 147 ते 108 डॉलर पर्यंत पाहिलं होतं. $27 पर्यंत खाली आल्यानंतर सुद्धा लोकांवर टॅक्स लावून 18 लाख कोटी, त्यात महाराष्ट्र तर अग्रेसर होता, 39.1% वेगवेगळे टॅक्सेस आणि सेस मिळून लावलेले होते. 11 रुपयाचा तर सेस आहे त्याच्यावर. हे सगळ्या गोष्टी आहे, या बाजूला सारण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे, पण सामान्य माणूस जो आहे तो या गोष्टींना विसरत नाही आहे. आशिषजी, मी तुम्हाला एक सांगतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, नागपूर जिल्हा परिषदची निवडणूक मागच्या 2 वर्षापासून घेण्याची हिंमत इथले गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब यांची होत नाही आहे.
त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे कितीही नॅरेटिव्ह सेट करत असले तर जे शीतलजी बोलल्या ते बरोबर आहे. अनेक दिवस लागतात आणि त्याला एक पॉझिटिव्ह सकारात्मक बाजू पण लागते. कामातच सकारात्मक बाजू नाही आहे. तुम्ही NCRB नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोचा डेटा जो आहे 16 पासून दिला नाही. तुम्ही लेबर ब्युरो बेरोजगारीचे डेटा जो आहे तो दिला नाही. तुम्ही CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशननी 45 वर्षात सर्वात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी या देशामध्ये आली त्याचे आकडे सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करता. तुम्ही NSSOचे आकडे दाबण्याचा प्रयत्न करता. या ज्या लोकशाहीत्मक संस्था आहेत ज्याच्यामधनं सरळ सरळ सत्य पुढे येतं ते दाबण्याचा प्रयत्न करता. आणि आजच एक रिपोर्ट आलेला आहे राज्यपालांचा, सन्माननीय राज्यपालांचा, महामहिम राज्यपालांचा रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये आघाडीच्या काळामध्ये 1,47,000 हेक्टर सिंचन झालेलं होतं आणि युतीच्या काळामध्ये आता हे NDAचं सरकार जलयुक्त शिवार अतुल लोंढे हे जे प्रश्न आहेत किंवा लोकांच्या समस्या म्हणून तुम्ही सांगताय हे तुम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. सरकारला लोकांपर्यंत घेऊन जायचं नाहीये, हे तुम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की चौकीदार मैं भी चौकीदार हूं ह्या कॅम्पेनमुळं ही निवडणूक चौकीदार या शब्दाच्या अवतीभोवती फिरू शकते. लोकांचे जे प्रश्न आहेत जे तुम्ही सांगताय ते मागे जाऊ शकतात आणि ते पुढे आणण्याचं काम ते विरोधकांचं आहे. विरोधक किती यशस्वी होत आहेत तो भाग वेगळा आहे. मी कॅम्पेन विषयी बोलतोय. आम्ही यशस्वी झालो म्हणून तर डिफेन्सिव्ह कॅम्पेन आहे ना. हा ठीक आहे, ठीक आहे. ऑफेन्सिव्ह कॅम्पेन मिळालं तुमचं उत्तर मिळालंय. अतुल लोंढे उत्तर मिळालं. आपल्यासोबत प्रेरणा होनराव भाजपच्या प्रवक्त्या आहेत. प्रेरणा, हे बघा 2014 मध्ये मला आजही आठवतं साधारणतः 16 जानेवारी 2014 हा दिवस असेल. दिल्लीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर बोलता बोलता असं बोलून गेले. काय म्हणाले कि एक चाय वाला कभी प्रधानमंत्री नहीं बन सकता, वो चाय ही बेचते रह जाएगा. आणि झालं. निवडणुकीला साधारणतः 2-2.5-3 महिने होते आणि चायवाला हे कॅम्पेन आलं. ते इतकं गाजलं की ठिकठिकाणी मग चाय पे चर्चा, नमोट टी स्टॉल आपण सर्वांनी बघितले. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. मोदी अहमदाबाद गुजरात वरून दिल्लीवर पंतप्रधान बनायला जात होते. पहिल्यांदा 2014 मध्ये भारतानं असं बघितलं की दिल्लीच्या वर्तुळातला कोणी एक दावेदार हा पंतप्रधान पदासाठी नव्हता. तो बाहेरून येत होता आणि तो आधीच सांगत होता की मी पंतप्रधान बनणार आहे, माझा पक्ष सत्तेत येणार आहे. हे वेगळेपण 2014चं होतं. आणि 2014ला जे चायवाला कॅम्पेन झालं ते मग मोदींना सेट करणारं होतं. आज परिस्थिती वेगळी आहे. आज जेव्हा 2019ची लोकसभा निवडणूक भाजप लढते आहे तेव्हा भाजप पक्ष म्हणून मागे राहत आहे आणि आपला जो ब्रँड मोदी आहे तोच पुढे करतोय. हे कुठेतरी पक्ष म्हणून जेव्हा भाजप मैं भी चौकीदार हे कॅम्पेन चालवतं, पक्ष म्हणून भाजप हा काहीसा मागे पडतोय, व्यक्ती पुढे जाते. आता आपण सांगितल्याप्रमाणे 2014 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री मोदीजी असताना आणि त्यांनी केंद्रात यायचं ठरवलं आणि काय काय वेगळेपण दिसलं ते तुम्ही सांगितलं. हाच वेगळेपणाचाच मुद्दा मला इथे मांडायचा आहे. काँग्रेस हे गांधी घराण्याला घेऊन तेच राजकारण आजपर्यंत करत आलंय आणि भाजपाकडे एवढी कपॅसिटी आहे की प्रत्येक वेळी सामान्यांमधलं एक नेतृत्व देण्यासाठी सक्षम असलेला हा पक्ष आहे. 2014 मध्ये चायवाला म्हणून हिणवण्यात आलं. चायवाला हा काही कमी नसतो. त्या चायवाल्यांनी बनवून सांगून जगाला दाखवून दिलं की एक सामान्य माणूस, एक चायवाला माणूस हा देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो. तेव्हापासनं म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर ते आज तागायत 2019च्या इलेक्शनच्या समोर सुद्धा मोदीजींनी संपूर्ण जगाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की मी देशाचा प्रधानमंत्री नसून देशाचा प्रधान सेवक आहे. तोच चायवाला मी आहे, तोच देशाचा चौकीदार पण मीच आहे. आणि हे मैं भी चौकीदार हूं हे कॅम्पेन जे आहे त्या कॅम्पेन मध्ये भारतातल्या सर्वसामान्य जनतेने 20 लाख ट्विट्स एका रात्रीतनं झाले आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात या कॅम्पेनला सपोर्ट केला. लोकांना हे सांगायचंय की जर मी पेशाने डॉक्टर आहे
तर मी ह्या देशाचा चौकीदार आहे, मी माझ्या प्रोफेशन मधनं या देशाची चौकीदारी करतोय. मी जर वकील आहे, मैं भी देश का चौकीदार हूं. अगर मी जर पॉलिटिशियन आहे तर मी पण या देशाचा चौकीदार आहे, आणि मी चौकीदार आहे तरी पण मी ह्या देशाचा चौकीदारच आहे. कुठलंही प्रोफेशन कमी जास्त नसून देश सेवा हेच अंतिम लक्ष्य आहे. हेच या कॅम्पेन मधनं संपूर्ण भारताला सांगायचंय. हाच आवाज आहे ह्या कॅम्पेनचा. काँग्रेसने आज सांगावं की नेमके चोर कोण होते. राजीव गांधीजींच्या काळामध्ये झालेला बोफोर्सचा घोटाळा असेल, 2G स्पेक्ट्रम असेल, त्यानंतर आता आपल्या समोर आलेला अगुस्ता वेस्टलँड असेल. मैं भी चौकीदार हूं म्हणत असताना मोदीजींच्या कॅम्पेन मध्ये अख्खा देश आज सहभागी होतो. विकासाच्या मुद्द्यावरती 2014चं इलेक्शन लढवलं होतं. 2019 मध्येही विकासाचा मुद्दा आणखीन पुढे घेऊन जाऊन विकास आणखीन जास्त कसा करता येईल याच मुद्द्यावरती 2019 मध्ये भाजप कॅम्पेन लढणार आहे. कुठलंही प्रोफेशन हे कमी नसून चौकीदार असेल तर आम्ही सन्मानाने असं सांगतो की या देशाचे आम्ही चौकीदार आहोत. नेमके चोर कोण आहेत, गेल्या 60 वर्षांमध्ये देशासाठी काय केलं आणि काँग्रेसने देशाचा बट्ट्या बोळ कसा वाजवला, याचा विचार आणि याचं उत्तर काँग्रेसने देशाला द्यावं. ठीक आहे, आपल्यासोबत डावे नेते, कम्युनिस्ट नेते, तुम्ही काँग्रेस म्हणताय, त्यांचा असा भ्रम होतोय की देशात फक्त काय दोनच पक्ष आहेत का, काँग्रेस विरुद्ध भाजप. आम्ही सुद्धा आहोत, कारण युपीएचं सरकार त्यांच्यामुळेच काँग्रेसला चालवता आलेलं आहे. आपल्यासोबत मिलिंद रानडे आहेत, कम्युनिस्ट नेते आहेत. मिलिंद रानडे, आत्ता प्रेरणा होनराव काय म्हणाल्या की मैं भी चौकीदार हूं, याचा अर्थ तो चौकीदार फक्त एखाद्या सोसायटीचा रखवालदार आहे असं नाही आहे. तर तो जो चौकीदार आहे हा प्रत्येक भारतीय आहे. त्याला आपली देश सेवा करायची आहे, त्याचं जे काम करायचं आहे त्यानं इनामे इतबारे ते करायचं आहे, आणि तीच त्याची चौकीदारी आहे. आणि म्हणून मग पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत मैं भी चौकीदार हूं, आणि मग भाजपचे सर्व नेते म्हणतायत की चौकीदार नितीन गडकरी, चौकीदार पियुष गोयल, चौकीदार अरुण जेटली वगैरे वगैरे वगैरे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मैं भी चौकीदार हूं असं जेव्हा पंतप्रधान मोदी कॅम्पेन घेऊन लोकांना सांगतायत, तेव्हा याची ते खात्री देत आहेत का की मी अशी चौकीदारी केलेली आहे की जिथं तुम्हाला कुठलीच अडचण आलेली नाही किंवा येणार नाही, तुमच्याकडे काही समस्या नाहीत किंवा असणार नाहीत, तुमचे जे प्रश्न आहेत ते मी अगदी व्यवस्थितपणे सोडवणार आहे, याची ते खात्री देतात का? या कॅम्पेनमध्ये तसं काही दिसतंय का? असं अजिबात दिसत नाही. मध्यंतरी सफाई कामगारांचे पाय धुण्याची जशी एक नौटंकी झाली, तशीच ही दुसरी एक नौटंकी आहे. याचं कारण यांच्याच काळामध्ये नीरव मोदी पळाले, ते दुसरे एक मोदी पळाले, हमारे मेहुल भाई असं ते एकदा म्हणाले होते, ते मेहुल भाई सुद्धा पळाले. त्याच्यानंतर हे सगळी जी पळालेली मंडळी आहेत ती त्यांच्याच काळात पळालेली आहेत. आता राफेलची फाईल सुद्धा याच चौकीदारांच्या पैकी कोणाच्या तरी एकाच्या ऑफिसमधून गायब झाली. हे जर काही इतके गाफील चौकीदार आहेत की देशाच्या सर्वात महत्वाची फाईल राफेलची ही गायब होते. आणि जर काही चौकीदारांच्या बद्दल मी आता तुमच्या याच्यात बघितलं की ते चौकीदारांशी संवाद साधणार आहेत, तर आशिषजी आपला टीव्ही कॅमेरा मी व्हॉलेंटरीली घेऊन जाऊ इच्छितो. या महाराष्ट्रात नव्हे देशात कुठेही जाऊया आपण, 8 तासाची नोकरी करणं अपेक्षित असतं. जेवढे म्हणून सिक्युरिटी गार्ड आहेत, मग ते प्रायव्हेट सोसायटीच्या दरवाजातले असोत, इंडस्ट्रियल इस्टेटमधले असोत, किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या आलिशान टॉवर झाली आहेत तिथले असोत, 12 तास ड्युटी करतात. आज महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी गार्ड करता 18,000 किमान वेतन आहे. किमान वेतन याचा अर्थ स्टॅच्युटरी येते, ते दिलंच पाहिजे. तुम्ही आपण जाऊया कॅमेरा घेऊन आणि पाहिजे तिथे तुम्ही घेऊन चालायचं आणि आपण त्या चौकीदाराला विचारूया की बाबा रे, तुला किमान वेतन मिळतं का, तुला आठवड्याची रजा मिळते का. आपल्या प्रत्येक जण जे सोसायटीत राहतात त्या प्रत्येकाने सांगावं त्यांच्या सोसायटीत जो चौकीदार आहे त्याला आठवड्याची रजा आहे का. आम्हाला आठवड्याची रजा पाहिजे चौकीदारला. तेव्हा यांच्या राज्यात चौकीदाराची स्थिती काय आहे, चला विकास झाला का नाही झाला, बेकारी झाली का किती झाली, 15 लाखाचं काय झालं, 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं ते बाजूला ठेवू, चौकीदारावरच बोलायचं ना. काढा तुमचा कॅमेरामन, आपण जाऊया सगळ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातनं आणि देशातनं चौकीदाराची आज परिस्थिती काय, साधं किमान वेतन मिळतं का, त्याला आजारी पडला तर त्याला सुटी मिळते का, इथपासूनच सुरू करू, दूध का दूध आणि पाणी का पाणी, याच मुद्द्यावरनं होऊन जाऊ देत.
मिलिंद रानडे हे केवळ कम्युनिस्ट नेते नाही आहेत, तर ते मुंबईतले जे सफाई कामगार आहेत, खास करून मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतले, त्यांच्यासाठी मोठा लढा देत आहेत. आणि अनेक त्यांचे आंदोलनं ही आझाद मैदानावरती गाजलेली आहेत. त्यामुळं ते अधिकारवाणीनं बोलतायत असं मी तरी मानतोय. आपल्यासोबत आनंद देवधर आहेत, मोदी प्रशंसक आहेत, पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आनंद देवधर, मैं भी चौकीदार हूं याचा अर्थ भाजपला काय अपेक्षित आहे तो प्रेरणा होनराव यांनी सांगितलेला आहे की ज्यानं त्यानं आपापल्या ठिकाणी राहून देशाची सेवा करायची आहे. ती करत असताना जणू काही आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे देशाची असं समजून चौकीदारी करायची आहे, आपल्या निष्ठेची, आपल्या कामाची आणि इतरांच्या सेवेची, म्हणजे आपली सेवा इतरांना देताना. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण एक कॅम्पेन म्हणून जेव्हा ते बघतो तेव्हा ते वर्तमानपत्रांमधून जाहिरातीतनं बघतो, टीव्हीच्या पडद्यावरून ते आपण दृश्यात्मकरित्या बघतो, किंवा प्रचार सभांमधून स्लोगन्स किंवा नाऱ्या घोषणांमधून बघतो. त्या दृष्टीनं खरंच तुम्हाला असं वाटतं की मैं भी चौकीदार हूं अशी एक लाट ही घरोघरी मतदारांमध्ये येईल आणि मग मैं भी चौकीदार हूं असं म्हणत प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीनं चौकीदारी करण्याचा किंवा मोदींमागे धावण्याचा प्रयत्न करेल असं तुम्हाला वाटतं? प्रयत्न लाट होईल की नाही याबद्दल तुम्हाला शंका असेल. माझ्या मनात तर लाट ऑलरेडी निर्माण झालेली आहे. आणि सर्वप्रथम मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की राहुल गांधी हे जे चौकीदार चोर हे म्हणतात, किती मोठा विरोधाभास आहे. नॅशनल हेराल्ड केसमध्ये गंभीर आर्थिक गुन्ह्यासाठी जामिनावर बाहेर असलेला काँग्रेसचा अध्यक्ष ज्यावेळी निष्कलंक आणि स्वच्छ पंतप्रधानांना चोर म्हणतो, त्यावेळीच तो चौकीदार चोर है हा नारा फ्लॉप जाणार हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य होतं. असं जे म्हटलं गेलं मगाशी की ही कॅम्पेन डिफेन्सिव्ह आहे, तरी डिफेन्सिव्ह अजिबात नाही आहे कॅम्पेन. तुम्ही मोदींची जर हिस्ट्री बघितलीत तर ज्या शब्दात मोदींवरती आरोप होतात तेच शब्द ते उलटवतात. 2007 साली त्यांना सोनिया गांधींनी मौत का सौदागर आहे म्हटलं, त्यावेळी जर तुम्ही मोदींची गुजरातीमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेली भाषणं यूट्यूबवरती मिळवून बघा, त्यांनी स्वतःला हां मैं मौत का सौदागर हूँ मगर किसके लिए मौत का सौदागर हूँ हे त्यांनी ज्यावेळी लोकांना सांगितलं ते बरोबर समोरच्या ऑडियन्सशी कनेक्ट करतात. आणि मोदी जितके ऑडियन्सशी कनेक्ट करतात, प्रेक्षकांशी कनेक्ट करतात, चाहत्यांशी कनेक्ट करतात, ती हातोटी आज भारतात कुठल्याही नेत्यामध्ये नाहीये. तुम्हाला कितीही ते आवडत नसले विरोधकांना तरी हे ॲक्सेप्ट करावं लागेल की तुमच्याकडे असा एकही नेता नाही जो सामान्य जनतेची नस ओळखून त्यांच्याबरोबर संवाद साधेल. 2014ला मगाशी तुम्ही जे म्हणालात की इलेक्शन के बाद हम मोदी जी को चाय बेचने के लिए जगह देंगे असे मणिशंकर अय्यरनी अतिशय हिणकस उद्गार काढले होते. तो चायवरतीच त्यांनी चाय पे चर्चा केली आणि ती चाय शब्दात त्यांना त्यांच्यावर उलटवला. तेव्हा ते डिफेन्सिव्ह वगैरे नसतं, ती मोदींची स्टाईल आहे. ज्यावेळी त्याने चौकीदार चोर आहे म्हटल्यानंतर चौकीदार कसला चौकीदार, मोदींनी कशा कशाची चौकीदारी केली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मोदींनी लोकांचा जीव सुरक्षित ठेवलाय. फक्त काश्मीरचा नेहमीचा असलेला प्रॉब्लेम आणि नक्षलवादी काही जिल्हे सोडल्यास इतरत्र कुठेही बॉम्बस्फोट किंवा मोठी अतिरेकी हल्ले झालेले नाहीये. सीमेवरती मोठ्या संख्येनं आपले जवान शहीद झाले तो खूप जुना प्रश्न आहे, 47 सालापासूनचा प्रश्न आहे. मोदींची वाढ झाली आहे, ते आकडेवारी आपण नंतर बघू, तो आजचा विषय नाहीये. पण सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, म्यानमारमध्ये 2 वेळा स्ट्राईक केला, तेव्हा सीमा सुरक्षा ही मोदींनी निश्चित केलेली आहे. निर्णय घेणारा पंतप्रधान आहे. मला नुकताच दिल्लीमध्ये काही डिफेन्सचे लोक भेटले होते इन्फॉर्मल चर्चेमध्ये. त्यांनी सांगितलं की डिफेन्स नेहमी आदेश हवा आम्हाला, असं ज्यावेळी ते नुसते त्यांना आतुर होते ते बदला घ्यायला, तो आदेश दिल्लीहून येत नव्हता. यावेळी त्यांना खुली छूट दे रखी आहे. मोदी ज्यावेळी जाहीरपणे सांगतात त्यावेळी सीमेची चौकीदारी ते करतात. मोदींनी आंतरराष्ट्रीय इमेजची चौकीदारी केलेली आहे. मोदींनी देशोदेशामध्ये जाऊन ज्या पद्धतीने भारताची बाजू मांडली, आज तुम्हाला असं दिसून येतं की पूर्वी ज्यावेळी मसूद अझहरच्या बाबतीत एखादं रिझोल्युशन मूव्ह करायचं होतं त्यावेळी भारत एकटा पडत होता. आज फक्त चीन सोडल्यास बाकी सगळे देश भारताच्या बाजूने उभे आहेत. ही आपल्या इमेजची चौकीदारी नाही तर दुसरं काय आहे? दुसरं लोकांच्या आरोग्याची चौकीदारी त्यांनी केलेली आहे. त्यांची जी आयुष्यमान भारत योजना आहे, 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा ते उपलब्ध करून देत आहेत. किती मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहित नाही की आतापर्यंत ऑलरेडी 15 लाख लोकांनी याचा फायदा उठवलेला आहे. आपल्याला माहित असेल एखाद्या गरीबाला जर हॉस्पिटलमध्ये जायचं झालं
तर किती खर्च येतो, उपचार घेता येत नाहीत, अशा परिस्थितीत त्याला आरोग्य विमा उपलब्ध करून त्यांच्या जीवाची सुरक्षा केलेली आहे, ती चौकीदारी केलेली आहे. आपले रानडे कम्युनिस्ट नेते आहेत, ते वेतन आणि कामगार याच्या पलीकडे त्यांचे विचार कधीच जात नाहीत. मोदींनी चौकीदार हा शब्द फक्त बिल्डिंग अँड सोसायटीचा चौकीदार इतक्या संकुचित रीतीने घेणं साफ चुकीचं आहे. मोदींनी पूर्ण देशाची चौकीदारी केलेली आहे आणि म्हणून त्यांनी तो मैं भी चौकीदार ही कॅम्पेन ज्यावेळी चालू केली त्यावेळी त्यांना असं अपेक्षित आहे की सगळ्या मोदी समर्थकांनी, मंत्र्यांनी मैं भी चौकीदार हे केलं. मैं भी चौकीदार प्रत्येक जण म्हणतो, याचा अर्थ मोदी ज्या भावनेने राज्य करतायत त्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आणि आम्ही आमचा वाटा उचलू, हे आश्वासन त्या टॅगलाईन मधनं येतं. आणखीन मगाशी त्यांनी जे सांगितलं की NSO आणि CSSO एकच मिनिट, आय हॅव काउंटर आर्ग्युमेंट फॉर दॅट. मी त्यांना त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात मी ते करणार आहे. मला प्रश्न असा आहे की काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की आफ्टर बालाकोट स्ट्राईक, जो एअर स्ट्राईक आपण पाकिस्तानात जाऊन केला भारतीय हवाई दलानं, त्यानंतर मैं भी चौकीदार हूं हे कॅम्पेन राबवणं, याचा अर्थ भाजपनं आपल्या प्रचाराची दिशा स्पष्ट केलेली आहे. एक तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, 2 दहशतवादाचा मुद्दा, 3 की चौकीदारी करून आम्ही देश सुरक्षित ठेवत आहोत, अंतर्गत सुरक्षा. हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरच प्रचार हा केंद्रीभूत किंवा फोकस ठेवायचा आहे असं भाजपचं दिसतंय. आणि मग विरोधक जे लोकांचे प्रश्न म्हणून बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांचा रोष, नोटबंदी, GST मुळे जो बकालपणा अनेक क्षेत्रांमध्ये आला तो, हे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे की नाही यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि मी ब्रेक नंतर शीतल पवार आपल्यासोबत आहेत, ऍड कॅम्पेनर, त्यांना हाही प्रश्न विचारणार आहे की मोदी है तो मुमकिन है ही कॅचलाईन किंवा टॅगलाईन घेऊन जाहिराती दिल्या गेल्या. त्यानंतर 10 दिवसातच मैं भी चौकीदार हूं हे नवीन कॅम्पेन आलेलं आहे. हे कसं काय होतं? म्हणजे एक कॅम्पेन दुसऱ्या कॅम्पेनला मोडीतही काढतं किंवा पुढेही नेतं. आता ही काय होतंय की सर्वांच्या नावासमोर चौकीदार 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 लावल्यामुळं हार्दिक पटेलनी एक शक्कल लढवली आहे. हार्दिक पटेल हा पाटीदार आंदोलनातून पुढे आलेला नेता जो आता काँग्रेसमध्ये आलेला आहे, त्यानं काय केलंय की स्वतःच्या नावापुढे बेरोजगार हा शब्द लावलेला आहे आणि तो म्हणतोय की हे कॅम्पेन आता बेरोजगारीच्या विरोधात, मोदींच्या विरोधात सर्व बेरोजगारांनी वापरावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तर मला शीतल पवार यांना विचारायचं आहे की ऍड कॅम्पेन, त्याला काउंटर ऍड कॅम्पेन, ही जी लढाई असते यामध्ये कुरघोडी करताना म्हणजे केवळ एक कॅचलाईन देऊन भागत नाही त्या ऍड कॅम्पेनरला, त्याला सतत लक्ष ठेवावं लागतं, त्याला ट्रॅक करावं लागतं की नेमकं ते कॅम्पेन कसं चाललंय, लोकांपर्यंत पोहोचतंय का, त्याचा सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळतोय का, किंबहुना ते प्रभावीपणे राबवलं जातंय का. यामध्ये आणखीन पुढे काय काय होऊ शकतं हे मी त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय शीतल पवार यांच्याकडे, अद्भुत क्रिएटिव्हच्या त्या को फाउंडर आहेत, ऍड कॅम्पेनर आहेत. शीतल, जसं मी आधी म्हणालो ब्रेकपूर्वी की एखादं कॅम्पेन आपण राबवतो त्यामध्ये काही ग्लिचेस येतात, काही रोडे येतात, ते काही ठिकाणी फसतं, एखाद्या वेळेस कॅचलाईन बदलावी लागते किंवा त्याला काउंटर ऍड कॅम्पेन समोरच्याकडनं होऊ शकतं, तेव्हा आपल्याला मार बसू शकतो. पण जो ओपनिंग बज या कॅम्पेनला मिळाला त्यावरनं आपण असं म्हणू शकतो की मैं भी चौकीदार हूं हे कॅम्पेन मोदींनी ठरवलं तर ते यशस्वीपणे पुढे नेऊ शकतात. पण असं समजा की जसं आता हार्दिक पटेलनी मध्येच बेरोजगार काढलेला आहे आणि ते वावटळीसारखं जर का त्याला यश मिळालं आणि चौकीदार थांबवण्याची वेळ आली तर यातनं काही वेगळा मार्ग काढला जाऊ शकतो. मग ऍड कॅम्पेनर म्हणून तुम्ही कसा विचार करता? हे बघा, कुठलाही कॅम्पेन, ऍड कॅम्पेन असो, तो जेव्हा बनतो तेव्हा त्याच्या मागे एक नंबर्स असतात. ओके, जसं की
प्रत्येक जण एक कॉर्पोरेट फॉर एक्झाम्पल घ्या, जेव्हा एक ऍड कॅम्पेन करतं तेव्हा त्यांना एक स्ट्रॅटेजी दिली जाते की प्रत्येक ऍड कॅम्पेन नंतर एक ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही एक बाजू त्यांना मांडावी लागते. पण जेव्हा पॉलिटिक्समध्ये जेव्हा कुठला कॅम्पेन बनतो त्याच्यामध्ये ROI नसून VOI वोट्स ऑन रिटर्न हा त्यांना बाजू मांडणं खूप गरजेचं पडतं. आता या वोट्स ऑन रिटर्न नंतर प्रत्येक गोष्ट जी बॉईल डाऊन होते ती होते की तुमचा कॅम्पेन किती लोकांपर्यंत पोहोचलाय, त्याची प्रतिक्रिया कशी भेटते. आता जो कॅम्पेन मोदी है तो मुमकिन है हा जो राबवला गेला होता त्याला प्रतिक्रिया तेवढी नाही मिळाली, त्याला प्रत्युत्तर म्हणजे जेवढा प्रतिसाद नाही मिळाला जेवढा अबकी बार मोदी सरकारला मिळालेला. कारण की ह्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी कळालं की मोदी नावाचं जी लाट होती ती कुठेतरी कमी झाली असेल. ओके, मग चौकीदार चोर आहे हे पण ट्रेंडमध्ये जात होतं. तर प्रतिउत्तर म्हणून काय, तर एक कॅम्पेन जेव्हा राबवला जातो तेव्हा तो प्रत्येक कॅम्पेन पास ऑन गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. तर त्यासाठी जेव्हा मैं भी चौकीदार हूं हा कॅम्पेन राबवण्यात आलेला, तो एक सिंक्रोनाइज्ड ऑर्गनाइज्ड पद्धतीने जसं कॉर्पोरेट राबवतात तशा पद्धतीने तो राबवण्यात आला. मग एक स्ट्रॅटेजी बनवली जाते की पहिला जेव्हा मोदी ट्विट करतील त्याच्यानंतर मग तो पूर्ण लाट एक वाहेल, त्यानंतर प्रत्येक जण आपल्या मागे जसं मोदींनी लावले चौकीदार तशा प्रत्येक जण आपल्या मागे चौकीदार लावतील. तर ही एक स्ट्रॅटेजी फॉर्म्ड आहे. हे असंच नाहीये की चला आता मोदींनी लावलेलं आहे तर आम्ही पण लावतो आणि मग ती ट्रेंड जाते. ही सांगण्यात आलेली गोष्ट, ही प्री प्लॅन्ड ब्युटिफुली प्री प्लॅन केलेली गोष्ट. पण मला असं विचारायचं आहे की एकदा चौकीदार मागे लावल्यानंतर ते हटवलं तर काय? ते हटवलं तर चौकीदार आता आहे, नंतर मग जे असेल पुढे जाऊन बघ काय करतील ते त्यांच्यावरती आहे डिपेंडंट. पण हे हटवल्यानंतर मग डेफिनेटली तो कॅम्पेन बदलणार आणि मग दुसरा कॅम्पेन येणार हे निश्चित. हा, म्हणजे ऍड कॅम्पेनचं ओके आहे, ये नाही चला तर दुसरा है. लेकिन मग एकदा चौकीदार लागलं तर ते कसं हटणार मिलिंद रानडे? हे बघा, ही जाहिरात बघा, ही जाहिरात म्हणून मी करत नाही तुमच्या टीव्हीतनं, फक्त दाखवायला. जिओ टेलिफोन जेव्हा लॉन्च झाला तेव्हा सगळ्या वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवरती जिओचा पोस्टर बॉय म्हणून मोदी होते. आज जिओ नंबर 1 झाला आणि देशाच्या मालकीचा, मोदींच्या सरकारच्या मालकीचा BSNL विकेला लागलाय. कामगारांचे पगार द्यायला अरविंद सावंतांनी आरोप केलाय तो. ऐका, त्याचा चौकीदार कोण होता? पुलवामा मध्ये जात असताना तिथे हल्ला होण्याची शक्यता आहे. 8 तारखेला रिपोर्ट आहे, इंटेलिजन्सचा 8 तारखेला रिपोर्ट आहे. 14 तारखेला हल्ला झाला, चौकीदार झोपलेला होता. तेव्हा कम्युनिस्ट म्हणून फक्त कामगारांच्या बद्दल बोलत नाही, हा तुमच्याच सरकारमधला रिपोर्ट आहे जो राज ठाकरेंनी ऐन मीटिंग मध्ये दाखवला होता. 8 तारखेला सांगितलंय की बिफोर टेकिंग युअर नेक्स्ट पोझिशन रस्ता सॅनिटाईज करा. जेव्हा मोदी जातात तेव्हा रस्ता सॅनिटाईज होतो, आपले सैनिक जाणार तेव्हा होत नाही. सैनिकांनी सांगितलं होतं आम्हाला एअरलिफ्ट करा, विमानाने पाठवा, तेव्हा पैसे नाहीत. मोदींच्यासाठी एकटे जाताना एक अख्खं विमान जातं त्याच्यासाठी पैसे आहेत. तेव्हा चौकीदाराने काय चौकीदारी केली? 2 कोटी जॉब्स येणार होते ते आज कुठे गेले? विकास काय कैलासवासी झाला काय? त्याचं तर हल्ली नावच नाही बिचाऱ्या विकासाचं. तेव्हा ऍड कॅम्पेन मधनं ऍड कंपन्यांचं मीटर डाऊन होईल. देशातल्या युवकांचं काय? आमच्या खात्यात 15 लाख येणार होते त्याचं काय? याचे उत्तर तुम्ही ह्या ऍड कॅम्पेन करून याच्यात लोकांना गुंतवून ठेवू शकता. पण जशी जशी इलेक्शन जवळ येईल तसे तसे हे प्रश्न लोक विचारणार आहेत आणि त्याला उत्तर तुम्हाला द्यावी लागणार आहेत. ठीक आहे. आणि मगाशी म्हटलं तसं हे सगळे जे नीरव मोदी पासून पळाले ते काही कामगारांचे पगारासाठी नाही पळाले, ते कामगारांचे पगार बुडवून पळालेत, ते यांच्याच काळात बुडाले. तेव्हा चौकीदार हा नुसता झोपलेला नव्हता तर निकम्मा होता असं म्हणायची वेळ आलेली आहे. ठीक आहे, प्रेरणा होनराव उत्तर द्या. खरंच कॅम्पेन म्हणून चांगला आहे, काँग्रेसला ते उत्तर आहे, पण यात लोकांचं काय भलं आहे? लोकांचे जे प्रश्न आहेत तेच खऱ्या अर्थानं निवडणुकीचे प्रश्न झाले पाहिजेत. म्हणजे लोकांना आपलं जगणं सुसह्य झालं पाहिजे, लोकांच्या हातात रोजगार पाहिजे, लोकांच्या हातात खर्च करण्याची शक्ती पाहिजे, म्हणजे त्यांची परचेस पॅरिटी वाढली पाहिजे. हे जे लोकांचे प्रश्न आहेत ते कसे या कॅम्पेन मधून सुटणार? म्हणजे चौकीदारी करतोय ठीक आहे, देश सुरक्षित आहे ठीक आहे, पण लोकांच्या जगण्याचं काय? त्याची उत्तरं हवी आहेत लोकांना. आपण बेरोजगारीच्या विषयी बोलूयात. CIA चा रिपोर्ट आहे 1.5 करोड नवे उद्योग सुरू झाले.
मुद्रा योजनेअंतर्गत आम्ही 15 करोड लोकांना लोन दिलं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतोय की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी 7.3 आपला GDP रेट असणार आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस 144 वरून 77 वर आला. जर विकास झाला नाही, जर बेरोजगारी कमी झाली नाही, तर हे सगळे रिपोर्ट्स कसे आले? आपण प्रेरणा होनराव, मला एक साधा प्रश्न कळतो. ऐका 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 बेरोजगारीच्या मुद्द्यावरही मी माझ्या गावावरनं मुंबईला का आलो? उत्तर देते मी. मी जे शिक्षण घेतलंय, मी जी पदवी घेतलेली आहे, कामगारांसाठीचे प्रश्न होते, मी जी पदवी घेतलेली आहे, मी ज्या अभ्यासक्रमाचा एखाद्या अभ्यास केलेला आहे, त्यावर हुकूम जर का मला नोकरी मिळत नसेल एखाद्या कामगाराचं आणि लग्न तुम्ही मला सांगाल तुम्ही नोकरी नका करू, जन्माला तुम्ही मुद्रा लोन घ्या आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करा. नाही ना, मला जर का कम्प्युटरचं शिक्षण माझ्याकडे असेल तर मला कम्प्युटरशी रिलेटेड एखादा जॉब मिळाला पाहिजे, ही अपेक्षा आहे त्याची. अगदी अगदी मोदीजींनी एक गोष्ट सांगितली होती की स्वतः नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे झालो तर ते जास्त सोयीस्कर ठरेल, स्वतःलाही रोजगार मिळणार आणि आपण आपल्या सोबतच आपल्यासारख्या 10 लोकांना रोजगार देऊ शकतो. या संकल्पनेतनं मुद्रा योजना सुरू केली होती. याचा अर्थ फक्त स्वतः पुरता लिमिटेड विषय ठेवण्यात आलेला नव्हता, तर आपल्यासारखे आणखीन 10 लोक सक्षम झाले पाहिजेत हे याच्यातनं सांगायचं होतं. मुद्रा योजनेअंतर्गत आम्ही हेच केलंय. 15 करोड लोकांना ज्यावेळी आम्ही लोन देतो त्यातल्या प्रत्येक माणसाने एकाला जरी रोजगार पुरवला तर तुम्ही बेरोजगारी किती प्रमाणात दूर होते याचं कॅल्क्युलेशन करा. ईज ऑफ डुईंग बिझनेस सोपे केले आम्ही. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आज काय बोलतोय याच्याविषयी आहे का, CIA रिपोर्ट्स काय म्हणतायत हे आहे का. आणि आता तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देते. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात आपण मराठवाडा कोच फॅक्टरी आणली. कारण काय तर ग्रामीण भागातल्या लोकांना शहरी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी जातात, त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या ठिकाणी रोजगार मिळावा. साधारण 30,000 लोकांना या फॅक्टरीचं निर्माण झाल्यापासून सुरुवात झाल्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत 30,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. रायबरेलीमध्ये असाच एक कोच फॅक्टरीचा कारखाना होता. रायबरेलीमध्ये आपल्याला माहिती आहे कोणाची सत्ता होती इतके वर्ष. त्यांनी फक्त कोच फॅक्टरी आणली पण रोजगार कोणालाही मिळाले नाहीत. लोकल लोकांना देखील तिथे व्यवसाय मिळाले नाहीत. गेल्या वर्षी मोदीजींनी रायबरेलीला जाऊन पुन्हा त्या कोच फॅक्टरीचं नव्याने निर्माण केला, त्याच्या पॉलिसीज बदलल्या, स्थानिक लोकांनाही रोजगार मिळावा अशी त्यातनं विषय पुढे केला. हा चौकीदार जो आहे हा बेरोजगारीच्या प्रश्नावरही तो संपवण्यासाठी चौकीदारच आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही 21,000 कोटींची कर्जमाफी आत्ताच्या घडीला केलेली आहे. ही सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे आणि आता कर्जमाफीचं आणखीन शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचतच चालली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी 4,700 कोटी रुपये पहिल्यांदा केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले. जलयुक्त शिवार सारखी अभिनव उपक्रम ग्रामीण भागामध्ये, मी स्वतः मराठवाड्यात राहते, मी स्वतः बघितलं जलयुक्त शिवारचं काम किती मोठ्या प्रमाणात झालंय. 3 मीटरने भूजल पातळीमध्ये वाढ झालेली आहे. आमचा चौकीदार हा ह्या प्रत्येक प्रश्नावरती चौकीदारी करतो. आणि राहिला प्रश्न काश्मीरमध्ये, काश्मीरच्या प्रश्नाला आपण वर्षानुवर्षापासून झगडतोय. प्रश्न जो आहे तो नियतीचा प्रश्न आहे. आज भारतामध्ये कुठेही बॉम्ब ब्लास्ट झाले नाहीत हे आपण अतिशय अभिमानाने सांगतो, पण काश्मीरच्या प्रश्नाविषयी ज्यावेळी आपण बोलतो, पूर्वी देखील आपली सेना पराक्रमीच होती, त्याच्या पराक्रमावरती शंका कुठेच नाही. पण सेनेला हाताळण्यासाठी जी यंत्रणा होती, सेनेला जे कमांड्स दिले जाणं गरजेचं होतं आणि सेनेला पराक्रम दाखवण्याची संधी द्यायची गरज होती, ती देण्याचं धाडस मात्र कुठल्याच सरकारचं 60 वर्षामध्ये झालं नाही. ते धाडस भारतीय जनता पक्षाने, ह्या चौकीदारांनी आणि याच्या सरकारने दाखवून दिलेलं आहे. सेनेला पराक्रम यामध्ये करेक्शन आहे, यामध्ये करेक्शन आहे. 1965 1971 कारगिलचं युद्ध घ्या, बांगलादेश मोदींनीच केला. असं नाही, असं काय म्हणजे वाजपेयींच्या काळातलं कारगिल युद्ध सुद्धा तुम्ही विसरताय. अशा कित्येक गोष्टी आपल्याला सांगता येतील जिथे की जागतिक स्तरावरती देखील आपल्या देशाची मान उंचावण्याचं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे प्रेरणा करण्यात आलेलं आहे. बरं ठीक आहे. अतुल लोंढे हे बघा, मला त्यात पडायचं नाहीये कारण मला माहिती आहे की बेरोजगारी, विकास किंवा शेतकऱ्यांचा रोष, GST, नोटबंदी असे जे प्रश्न आहे त्यात विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त मुद्दे आहेत, आकडेवारी सुद्धा जास्त आहे आणि ती वेळ प्रसंगी ऑथेंटिक सुद्धा आहे आणि लोकांना त्याचा प्रत्यय येतो. हे आय अग्री विथ दॅट. मला त्याच्या पलीकडे जायचं, मला या ऍड कॅम्पेनच्या माध्यमातून त्याच्या पलीकडची चर्चा करायची आहे. ऐका ना प्रेरणा, जस्ट आणि ऐका प्रेरणा ऐका. ऍड कॅम्पेनच्या संदर्भातच एक मुद्दा मला मांडायचा आहे. काँग्रेसनी हे ऍड कॅम्पेन केलं होतं
ज्यामध्ये 6.97 लॅक्स ट्विट्स झाले होते. आणि आपल्याला माहितीये त्यावेळी काँग्रेसने हायर केलेली कॅम्ब्रिज अॅनालिटिका, अगदी विदेशातनं सुद्धा ट्विट्स पडत होते यावरती, चौकीदार चोर है. आणि आज ज्यावेळी म्हणजे हायर केलेल्या कंपनीजना सुद्धा सोबत घेऊन जर काँग्रेस काम करायला लागले, तर हे पेड कॅम्पेन जे आहे ते फक्त 1.69 लाखापर्यंत जातं. हे पेड कॅम्पेन आहे. कॅम्ब्रिज अॅनालिटिकाला इंग्लंड मधनं सुद्धा ट्विट्स पडत होते. आज तुम्ही भारतात हे जे रातोरात झालेले ट्विट्स आहेत, हे पेड कॅम्पेनचा भाग कधीही बनू शकत नाहीत. जोपर्यंत जनमानसाला, सामान्य माणसाला कॅम्पेनचा भाग बनावं वाटलेलं नाही, तोपर्यंत ही गोष्ट शक्य नाही. 20 लाख ट्विट्स एका रात्रीतनं ट्विटरवरती आलेले आहेत. हे जे आहे हा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हे जे मोदीजींनी आपण त्याच मुद्द्यावरती चर्चा करूया. या अगदी बरोबर आहे. आय अग्री विथ दिस. हा, अतुल लोंढे, हे बघा, काही वेळानं काही गोष्टी एखाद्याला जमतात तर जमतात, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि मोदी त्यामध्ये माहीर आहेत. मोदी नावाचा एक ब्रँड भाजपकडे आहे आणि त्या ब्रँडच्या जीवावरती भाजप काही करू शकतं. पण मला काही त्यामध्ये टॅक्टिकल एरर्स दिसतात, जे आज एखाद्या वेळेस त्याचं आकलन होणार नाही, किंवा मी जे काय बोलतो ते अनेकांना पटणारही नाही. पण जेव्हा एखादा पक्ष, सत्ताधारी पक्ष 5 वर्ष सत्ता राबवतो, त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरं जातो, तेव्हा त्याला पुढं करण्यासाठी एकाच माणसाची गरज लागते. त्याच्याकडं त्याला अल्टरनेट दाखवायला, लोकांना अल्टरनेट दाखवायला त्याच्याकडं दुसरं कोणी मिळत नाहीये. चौकीदार म्हणत भाजप आमच्याकडं मोदीच आहेत, मोदींनाच निवडून द्या. आणि दुसरीकडे आपण काय बघतो, तर विरोधक पसरलेले आहेत, किंबहुना मोदी विरोधक मोदींच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. अशा वेळी हे दुधारी दिसतंय. जर का चौकीदार कॅम्पेन अयशस्वी झालं किंवा फेल झालं, तर हे बुमरँग सुद्धा भाजपवरती होऊ शकतो. असा आशिष की आजच्या दिनाची पहिली विकेट कोणी काढली, तर ती काढली आमचे सन्माननीय हेवीवेट मंत्री आमच्या नागपूरचे नितीनजी गडकरी यांनी एका वाहिनीच्याच कार्यक्रमात सांगितलं की अच्छे दिन हमारे गले की हड्डी हो गई है. 15 लाखाची विकेट कोणी काढली, तर सन्माननीय विकेट कीपर जे आहे मोदींचे अमित शहा, त्यांनी सांगितलं की ये तो एक चुनावी जुमला है, ऐसे किसी के खाते में पैसे वैसे आते नहीं है. तर माझ्याकडे आता इंटरनॅशनल रिलेशनचा तर मी विद्यार्थीच आहे, मी सगळं सांगू शकलो असतो. ॲब्स्टेनियन नेपाळपासून आणि श्रीलंकेपासून आणि OROB पासून सगळं. हा, मुद्द्यावर. पण ते ऐकून घ्या, सांगणं थोडंसं ते गरजेचं आहे की ते मुद्दे असे कधी पण. दुसरी गोष्ट, अटॅकचा मुद्दा. आता उरीपासून पठाणकोटपर्यंत 5 मेजर अटॅक याच्यापूर्वी नव्हते झाले, ते 5 मेजर अटॅक झालेले आहे. आणि पठाणकोटमध्ये तर आपण कहर केला इंटरनॅशनल रिलेशनचा. ISI ला बोलवलं, या बाबा चौकशी करा आमची. ISI ला बोलवलं. हे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. अमेरिकेचं ट्रेड वॉर हे चायनासोबत होतं, पण आपल्या फार्मास्युटिकल्स, अल्युमिनियम, स्टील आणि लेदर गुड्सचा आपला मेजर एक्सपोर्ट आहे आणि तो अनेक गरीब लोकांना, कार्पेट उद्योग जो आहे तिथपर्यंत लोकांना देतो. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टॅक्स जे आहे ते अमेरिकेने लावले. धज्जा उडलेली आहे इंटरनॅशनल रिलेशनची. मला माहिती आहे त्याची काय परिस्थिती. आता चर्चेचा विषय तो नाही आहे. दुसरी गोष्ट कशी आहे, मोदीच पळाले हो. तुम्ही सातत्यानं गांधींचा विरोध करत आले, द्वेष करत आले, पण मोदीच का पळाले हा प्रश्न उपस्थित होतो. हे चौकीदार श्रीमंतांचे चौकीदार आहे. हे बाजूला होतात, असं झालं तसं झालं. मुद्रा लोनचं मी तुम्हाला सांगतो, इंडियन बँक असोसिएशनची मीटिंग होती आमच्या नागपूर रिजनल ऑफिसला. त्यावेळेस मी पण गेलो होतो तिथे. त्या मीटिंगमध्ये मी म्हटलं मुद्राचा फॉर्म तुम्ही कसा घेता, तर मुद्राचा फॉर्म घेता आशिषजी, तुम्हाला 5 लाखाचं लोन द्यायचं असेल तर त्या कॉलममध्ये तुम्हाला लिहावं लागतं की मी 5 जणांना रोजगार देईल, नाही तर तुमचा फॉर्मच अप्रूव्ह होत नाही. फायनली एक रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये 98% मुद्रा लोन हे NPA झालेलं आहे. 98% मुद्रा लोन NPA झालं आहे. हे इंडियन बँक असोसिएशनचा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे किती क्रेडिट रेटिंग एजन्सी कोणत्या आहे, स्टँडर्ड अँड पुअर आहे, क्रिसिल आहे. या लोकांनी सांगितलं की ईज ऑफ डुईंग बिझनेस फक्त तुम्ही मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये करा, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किती दिवसात मिळते, फोन कनेक्शन किती दिवसात मिळतं, लोन किती दिवसात मिळतं, लँडच्या परमिशन्स किती, फक्त मुंबई आणि दिल्लीचं घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरचा गदारोळ, त्याच्यावरची चर्चा आशिष तुम्हाला आठवत असेल, आपण त्याच्यावरची पण चर्चा केली आहे. आता 2 मुद्दे बघा. महेश शर्मा, आता फक्त कैलाश विजयवर्गीय बोलले, आपण त्याच्यावर चर्चा केली होती प्रियंकाजीवर. आज महेश शर्मा काय बोलले, किती खालचा स्तर आहे हा.
किती खालचा असतात. यात 2 महिला बसल्या, यांचा सन्मान आपण करायचा नाही. आपली ही संस्कृती नाही आहे. काय महेश शर्मावर ऍक्शन घेतली? आमचे रविशंकर बोलले, आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं. इमिजिएट ऍक्शन घेतली होती. आणि या देशामध्ये एक चहा विकणारा व्यक्ती सांगतो की मी प्रधानमंत्री होऊ शकतो, तर अशी व्यवस्था काँग्रेसने 60 वर्षात दिली आहे. याच्यापेक्षा जास्त 60 वर्षात काय दिलं हा विचारण्याचा नैतिक ठीक आहे, अधिकार ठीक आहे, या ठीक आहे, ठीक आहे. भाजपला अतुल लोंढे मुद्दा पुन्हा कळला, सांगतो. भावना पोहोचल्या. आंतरराष्ट्रीय चौकीदारीचं ठीक आहे, झालं. ठीक आहे, आयुष्यमान ठीक आहे, योजना, नाही ठीक नाही, आशिष मला वेळ द्या. आशिष, शेवटला मुद्दा, आयुष्यमान योजना. आशिष, आयुष्यमान योजनेला 12,000 कोटीची प्रोव्हिजन करणं अपेक्षित होतं. फक्त 2,000 कोटीचं त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. 15 लाख लोक 131 करोड मध्ये 50 करोड पर्यंत तुम्ही पोहोचणार होते. आजची परिस्थिती अशी आहे की राजीव गांधी जीवनदायी योजना जी आहे ती बंद पडली, ज्याच्यामध्ये 1.5 लाखामध्ये सरसकट मिळत होतं, ते मिळालं नाही. आणि यांची सो कॉल्ड आवडती ती कर्जमाफी योजना, त्याच्यामध्ये 1.5 लाख म्हणजे वन टाइम सेटलमेंट आहे. ते तुमचा 2 लाख कर्ज असेल तर पहिले 50,000 भरा. असे अनेक लोक जे आहेत ते अडचणीमध्ये शेतकरी आले आहे, लाईनमध्ये उभं केलं, ऑनलाईन फॉर्म भरायला लावलेले आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हा जो रोष आहे हा रोष सगळीकडे आहे. महत्वाची गोष्ट, लॉ अँड ऑर्डर. आमच्या नागपूरचे मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहे. इथे मोठ्या प्रमाणावर 300 पटींनी क्राईम, मग तो महिलांच्या संदर्भातला असो, खून असो, मर्डर असो, ठीक आहे, किंवा ठीक आहे, मारलेले ठीक आहे. असो. आम्ही दोन लोकं शेवटी आत्ताच बसलेले आहे माझ्या शीतल घरात, पवार यांच्याकडे ऑफिसमध्ये, जातोय. की मला शीतल काय पवार, मारली, हे मारहाण बघा, केली, मी त्याचं ऍड नाव दिलंय, कॅम्पेन पण डिझाइन पोलीस रिपोर्ट करणे, घ्यायला तयार नाही. मैं भी चौकीदार हूं, हे कॅम्पेन आता भाजप राबवत आहे. तसंच गंगा यात्रा प्रियंका गांधी करतायत, म्हणजे एखाद्याच्या इमेज बिल्डिंग साठी कॅम्पेन करणे. आता गंगा यात्रा प्रियंका गांधींची इमेज ही उत्तर प्रदेशातून देशभर नेण्याचा सुद्धा काँग्रेसचा प्रयत्न असेल. हे सुद्धा असं कॅम्पेन डिझाईन केलं जातं ऑन फील्ड, जसं गंगा यात्रा सारखं. हो, बघा, गंगा यात्रा ही जे कॅम्पेन आहे प्रियंका गांधींनी जे आता करतात ते एक स्पेसिफिक रिजनसाठी केलेली आहे त्यांनी. ते तुम्हालाही माहिती आहे, तिथे वाराणसीमध्ये त्यांना टार्गेट करायचं आहे. तिकडच्या लोकांना, ती कॉन्स्टिट्युएन्सी त्यांना त्यांची स्ट्रॉंग करायची आहे, त्यासाठी त्यांनी काढलेली यात्रा आहे. तर ती यात्रा लिमिटेड टार्गेट ऑडियन्स ज्याला बोलतात, म्हणजे जे वोटर्स आहेत तिकडचे, त्यांच्यापर्यंतच पोहोचवण्याची त्यांचा एक हेतू असेल. त्यामुळे ती इतकी मोठी, नाही तर मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नेलेली नसेल, तरी सुद्धा ते पोचलेले आहेत. इमेज बिल्डिंग त्याच्या थ्रू त्यांचं एक वाक्य होतं प्रियंका गांधी यांचं, की तुम्ही नेत्यांना बिघडून ठेवलेलं आहे, तुम्ही त्यांना स्टेजवरती उभा करता आणि तुम्ही खाली बसता. त्याच्या जागी तुम्ही स्वतः म्हणजे इक्वली त्यांना ट्रीट करा. ह्या गोष्टी ज्या आता करता आहेत तिथे जाऊन ऑन ग्राउंड मध्ये, तर तेही त्यांचं एक इमेज बिल्डिंग करायचाच प्रयत्न करतात. ते स्वतःला सामान्यांबरोबर रिलेट करू पाहतात. तर ती एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि ती स्ट्रॅटेजी ते त्या पद्धतीने ऑन ग्राउंड घेऊन जातात. पण जेव्हा मोदी कुठली एक स्ट्रॅटेजी कॅम्पेन काढतात, आय वुड नॉट से बीजेपी, मोदी जेव्हा कुठली एक स्ट्रॅटेजी प्लॅन करतात, ती बूम असते. ती एका कुठल्या लिमिटेड टार्गेट ऑडियन्स, नाही तर मग एका कुठल्या लिमिटेड रिजन पर्यंत न जाता ती पूर्ण एक नॅशनल भर एक बांग असतो त्याच्यामध्ये. बीजेपी, इट्स मोदीजी. हा, शी इज ऑल्सो सेइंग द सेम. आय एम सेइंग नॉट बीजेपी, मोदी. यस, हा बोला. कारण की स्टार प्रचारक बोलू शकता, सगळं सर्व पॉइंट टू बी नोटेड. एक्झॅक्टली, यस यस. हा, मी शेवटी आपल्यासोबत आनंद देवधर आहेत. आनंद देवधर, आता शीतलनी जो मुद्दा काढलाय की मोदी जे करतात ते बँग असतं अगदी, आणि ते कसं की बूम होऊन जाते, असंच तुम्हाला वाटतंय की मोदी एकीकडं आणि मोदींच्या विरोधकांची फळी एकीकडं? म्हणजे 2014चं जे इलेक्शन होतं ते प्रेसिडेन्शियल काइंड ऑफ इलेक्शन मोदींनी जाणीवपूर्वक लढलं होतं. तेव्हा काँग्रेसनं आपला उमेदवार पंतप्रधान पदाचा केला होता उभा, दावेदार म्हणून राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना झाला. त्यात मोदींनी बाजी मारली आणि राहुल गांधी चारी मुंड्या चित झाले. अतुल लोंढे ऐका, पण आता तशी परिस्थिती नाही. आता खरंच तशी परिस्थिती नाहीये. प्रादेशिक स्तरावरती सुद्धा निवडणूक गाजणार आहे. एक एक जागा ही महत्वाची आहे. आणि आता परफॉर्मन्स कार्डचं ऑडिट मतदार सुद्धा मतदान करताना करणार आहे. हे सुद्धा मोदींना लक्षात घ्यावं लागेल. तेव्हा मोदींची पाठी कोरी होती. गुजरात मधल्या लोकांनाच मोदी माहिती होते, देशातल्या लोकांना माहित नव्हते. तेव्हा भरपूर यश मिळालं. आता मोदींची खरी अग्निपरीक्षा आहे. मोदींची अग्निपरीक्षा. मोदींचं पॉप्युलॅरिटी रेटिंग 5 वर्षानंतर किती कमी झालंय किंवा किती वाढलंय हे तुम्हाला आजच्या सर्वेमधनं दिसून येईल. इनफॅक्ट रिसेंटली जो सर्वे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि मध्ये इंडिया टुडेच्या एका कॉन्क्लेव्हमध्ये
7 सेफॉलॉजिस्ट बसले होते. त्यांनी सरासरी त्यांची जर काढली तर प्रत्येकाचं हे एकच मत होतं की NDA विल बी कम्फर्टेबल अँड मोदी विल बिकम प्राईम मिनिस्टर अगेन. हे कोणत्याही पक्षाचे नव्हते, ते स्वतंत्र प्रोफेशनल्स होते. आणि त्यामुळे तुम्ही कितीही त्यांच्या विरुद्ध टीका केलीत तरी सुद्धा हे आता शीतलजी म्हणाल्या की मोदींची सगळी जे कॅम्पेन असते ती बूम असते, बँग असते. याचं एकमेव कारण असं आहे की ती सुपरहिट होते. कारण मोदींना ॲक्सेप्टेबिलिटी आहे देशामध्ये, तरुणांमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी आहे, मिडल एज लोकांमध्ये आणि महिलांमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी आहे. त्यामुळे मोदींनी एखादा जर हॅशटॅग क्रिएट केला किंवा एखादं अपील केलं तर ते पूर्ण देशामध्ये ते ॲक्सेप्ट केलं जातं आणि त्यामुळे तो फोर्स मल्टिप्लायर आहे. मोदींचं जे अपील आहे तुमचे फोर्स मल्टिप्लाय होतो. म्हणजेच मोदी हाच प्रतिध्वनी आणखीन पसरत जातो. त्याला इलाज हजारो तुमच्याकडे सुद्धा होतात. काँग्रेस राहुल गांधी सोडल्यास कोण आहे? एक्झॅक्टली गांधी घराणे मला म्हटलं की मला 10 सेकंदासाठी बोलू द्या. बोला. आजच्या क्रोनी कॅपिटलिझम मध्ये प्रत्येक गोष्टीचं ब्रँडिंग करावं लागतं आणि ते ब्रँड करून तो ब्रँड विकायचा असतो. प्रश्न बाजूला ठेवायचे असतात. तेव्हा देशातले प्रश्न की जिथे बेरोजगारी आहे, निरक्षरता आहे, आजही लोक उपासमारीने मरतायत, हे सगळं बाजूला ठेवून ब्रँड करणं ही जी ऍडव्हर्टिजमेंट कंपनींची त्याच्यात गुंतवू पाहतायत. आपण त्याच्यात गुंता कामा नये. प्रश्न विचारले पाहिजेत आणि हार्ड फॅक्ट्स काय आहेत ते विचारलं पाहिजे. तुमची गेल्या वेळची कॅम्पेन, गेल्या वेळचे जे तुमचे मुद्दे होते त्याचं काय झालं हे विचारलं पाहिजे. आणि जसं तुम्ही आता बघाशी लोंढेंनी सांगितलं तसं उरीपासून पठाणकोट हे विचारलं पाहिजे. आणि मोदींनी आजपर्यंत एकही प्रेस कॉन्फरन्स भारतात का नाही घेतली, का नाही प्रेस करत? ठीक आहे. पण की बात सांगतात. पण मी खरंच माझ्या अनुभवानं सांगतो, गेल्या 4-4.5 वर्षाच्या अनुभवानं एनी न्यूज वेदर बॅड न्यूज और गुड न्यूज इज पॉझिटिव्ह न्यूज फॉर मोदी. मोदींसाठी कुठलीही बातमी वाईट असू दे, त्यांच्या दृष्टीनं चांगली असू दे, ती त्यांच्यासाठी सकारात्मक होते आहे. असं मोदी हे एक रसायन आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात विखारी प्रचार करा, तो उलटून त्यांच्या बाजूनं येऊ शकतो. आणि ह्याच कॅम्पेनचा तोच एक मला सुप्त हेतू दिसतोय भाजपचा, की चौकीदार म्हणत आक्रमक प्रचार करायचा आहे. की आम्ही होय, आम्हाला तुम्ही चोर म्हणताय, चौकीदार चोर हे म्हणतायत, आम्हीच म्हणतोय मैं भी हूं चौकीदार. आणि मग या चौकीदाराच्या पाठीमाग कित्येक चौकीदार कसे येऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप या निवडणुकीत करतं का? आणि त्याला मतदार साथ देतात का? कार्यकर्त्यांनी साथ देणं वेगळं, मतदारांनी बॅलेट मधून म्हणजेच ईव्हीएम मधून मत देऊन साथ देणं वेगळं हे होतं का? आणि त्यासाठी 23 मे हा निकालाचा दिवस आहे, द रिझल्ट डे. आणि त्या दिशेनं आपण खूप वेगानं चाललो आहोत. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.